या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। समाजात समता आणि बंधुता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजिक ऐक्य, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य करत असलेले जन्मेजय राजे भोसले, आमदार विठ्ठल कटकधोंड, ॲडव्होकेट UN बेरिया, अनिता फॅरन ब्रॉन्खस्ट आणि प्रार्थना फाउंडेशन यंदाच्या जॉईन फॉर पीस शांतता पुरस्कार 2025 चे मानकरी आहेत। जागतिक शांतता दिनी रविवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा उर्दूघर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला यांनी दिली। मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करत असलेली स्वयंसेवी संस्था अशी जॉईन फॉर पीस ची ओळख आहे। या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे, मानवाधिकारांची जपणूक करणे हे आहे। समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी जॉईन फॉर पीस संस्था प्रयत्नशील आहे। याचाच एक भाग म्हणून 21 सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता, बंधुता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजिक ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील 6 वर्षांपासून JP शांतता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, विजयपूर जिल्ह्यातील नागठाणचे आमदार विठ्ठल कटकधोंड, सोलापूरचे माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, सामाजिक महिला कार्यकर्त्या अनिता फॅरन ब्रॉन्खस्ट आणि प्रार्थना फाउंडेशन यांची निवड झालेली आहे। सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। बालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल। या सोहळ्यात सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला आणि सचिव प्राध्यापक जैनुद्दीन पटेल यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।